स्वागतम. या व्हिडिओत पाहूया पाण्यावर तरंगती रांगोळी. त्यासाठी आधी चॉपमध्ये 3 सेंटीमीटर एवढं अंतर घेऊन मी एक गोल काढून घेतलेला आहे. त्या गोलाच्या परिघावर पुन्हा चॉपचं टोक ठेवून परिघावरच दुसरा गोल आखून घेतलेला आहे. तो जिथे छेद देतो त्या बिंदूपासून तिसरा गोल काढलेला आहे. पुन्हा छेदणाऱ्या बिंदूपासून चौथा गोल काढलेला आहे. असे एकूण 6 गोल निघतात. 2 रेषा जिथे परिघावर एकमेकीला जोडल्या जातात तिथे चॉपचं टोक ठेवून वर्तुळ काढलं तर असं सुंदर फूल तयार होतं. आता चॉपमध्ये 12 सेंटीमीटर एवढं अंतर घेऊन मी एक मोठा गोल काढलेला आहे. आता या गोलांना थोडासा पाकळ्यांचा आकार द्यायचा आहे म्हणून आणि त्या सारख्या याव्यात म्हणून आपण मोठ्या वर्तुळावर खुणा करून घेणार आहोत. जेथे बिंदू छेदतात तो बिंदू आणि वर्तुळाचा मध्यबिंदू यावर सरळ स्केल ठेवून मोठ्या वर्तुळावर 2 ठिकाणी खुणा करून घ्यायचे आहेत. आता मोठ्या वर्तुळावर जो आपण बिंदू घेतलाय त्याला जोडून एका पाकळीचा आकार आपण काढून घेऊया. असा 6 वर्तुळांमध्ये 6 पाकळ्या निघतील. ही जी फ्लोटिंग रांगोळी आपण तयार करतोय ती विकत घ्यायला गेलं तर महाग मिळते, पण घरी तयार केली तर ती 15 ते 20 रुपयांमध्ये तयार होते. पुन्हा पुन्हा वापरताही येते आणि आपण काहीतरी केलं याचा आनंद तर अनमोलच असतो. असे 6 पाकळ्यांचे एक फूल तयार झाले. आता या पाकळ्यांमध्ये आतल्या बाजूनी थोडी जागा सोडून म्हणजे अर्धा सेंटीमीटर जागा सोडून आपण पुन्हा दुसरी पाकळी काढून घेणार आहोत. ही रांगोळी दसऱ्याला, दिवाळीला, गणपती महालक्ष्म्यांना किंवा अजून कुठल्याही कार्यक्रमाप्रसंगी आपल्याला काढता येईल. पटकन होणारी आणि सुंदर दिसणारी अशी ही रांगोळी असेल. आता कटरनी पाकळ्यांचा भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे 6 पाकळ्यांचा भाग आपण कापून घेऊयात. बाहेरच्या बाजूनीही फूल कापून घेऊया. आता सिल्वर कलरची फोम शीट घेऊ. उलट्या बाजूनी त्यावर आपण ते कापलेलं फूल ठेवून आखून घ्यायचं आहे. ते फूल हलायला नको म्हणून टेप लावून फिक्स करू आणि पेन्सिलच्या मदतीने पूर्ण फूल आखून घेऊया. ही फोम शीट 12 ते 15 रुपयाला कुठल्याही स्टेशनरीच्या दुकानामध्ये मिळून जाते. आता कटरच्या मदतीने पाकळीचा आतला भाग कापून घेऊया. व्हिडिओत खुणा करून दिलेला आहे तो भाग आपल्याला कापायचा आहे. आता फुलाच्या बाहेरच्या बाजूनीही बाहेरच्या रेषेवरून कापून घेऊया. गुलाबी कलरची एक प्लेन फोम शीट घेऊन
त्यावर ते फूल चिटकवायचे आहे. त्यासाठी फेविकॉल किंवा ग्लू लावून ते फूल त्यावर चिटकवून घेऊया आणि पुन्हा रांगोळी बाहेरच्या बाजूने कापून घेऊया. ही आपली रेडी फ्लोटिंग रांगोळी तयार झाली. आता यात वेगवेगळे रंग भरून आपल्याला हवी तशी ही पाण्यावर ठेवून आपले घर सजवता येईल. रंगपंचमी जवळ असल्यामुळे मी या फुलाच्या प्रत्येक पाकळीमध्ये वेगवेगळा रंग भरते आहे. तुम्ही एकच रंग भरू शकता किंवा दुसऱ्या रंगाने शेडिंगही करू शकता. असे बाहेर रंग भरून घेऊन त्यानंतर पाण्याने भरलेल्या तबकात किंवा उरळीमध्ये आपण ही सजवून ठेवू शकतो.